नमस्कार, मी अशफाक तांबोळी आणि आपण पाहतात रोखोक महाराष्ट्र. मी सध्या उभा आहे पंढरपूर तालुक्यातील महत्त्वाच्या आणि अतिशय महत्त्वाचा असलेल्या गुरसाळे गावामध्ये. आणि या गुरसाळे गावात आपण जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. माढा लोकसभेच्या निवडणुकीबाबत लोकांना काय वाटतंय, तिथल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, तिथल्या जनतेच्या काय प्रतिक्रिया आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये माढ्याचा खासदार कोण होणार आहे याबाबत आपण लोकांशी चर्चा करणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. त्या लोकसभेच्या बाबतमध्ये जे माढा मतदारसंघामध्ये जे चालू आहे, जो काही माढ्याचा तिढा निर्माण झालाय, त्या तिढ्याबाबत ह्या गुरसाळकरांच्या, या गुरसाळ्यातील जनतेच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांचं काय वाटतंय त्यांना, त्यांच्या काय भावना आहेत, त्याबाबत आपण जाणून घेणार आहे. मोहिते पाटलांबाबत गुरसाळीच्या लोकांची काय भूमिका आहे, रणजितसिंह निंबाळकर यांच्याबाबत यांची काय प्रतिक्रिया आहेत, त्याचबरोबर माढ्याच्या तिढ्याबाबत यांच्या काय प्रतिक्रिया आहे, या सर्व गोष्टीचं आपण विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणाहून आपला आजचा हा जो विशेष ग्राउंड रिपोर्ट त्याची. माझ्यासोबत या ठिकाणी गुरसाळे गावचे सरपंच आहेत दीपक शेठ शिंदे, त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी आपण काही प्रतिक्रिया घेणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे आपलं. सध्या माढ्याचा तिढा निर्माण झाला आहे, त्यामध्ये चर्चा चालू आहे, माढ्याच्या उमेदवार बदलण्याची मागणी केली जाते. काय वाटते तुम्हाला याबाबत? माढ्याचा उमेदवार बदलला पाहिजे. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत जनतेमधून नाराजी आहे. आता तुम्ही सरपंच आहे गुरसाळे गावचे, सध्या यामध्ये लेडी सरपंच आहे. सरपंच म्हणून तुमच्याकडे काही लोकांच्या प्रतिक्रिया येत असतील, तर काय आहे प्रतिक्रिया? प्रतिक्रिया म्हणजे लिंबाळकरला मतच देत नाही. गावात तर येऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया लोकांची आहे. का म्हणून खासदार एवढी नाराजी? अहो, खासदार जी आम्ही जी मतं टाकली, निवडून जी दिला, ते खासदार आलाच नाही परत. मग आता तुमच्या दृष्टिकोनातून कोणाला उमेदवारी द्यावी? आमच्या दृष्टिकोन मोहिते पाटलांना उमेदवारी द्यावी. मोहिते पाटलांनी तर अद्यापर्यंत त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही. अद्यापर्यंत ते निवडणूक म्हणजे लढवणार आहेत, पण भाजपकडून लढवणार की राष्ट्रवादीकडून लढवणार असं त्यांनी सांगितले नाही. कुठून त्यांनी निवडणूक लढवायची? मोहिते पाटील कुठूनही निवडणूक लढवू द्या, मोहिते पाटील निवडून येणार. त्यांनी तुतारी हाती घ्यावी? नाही, ती त्यांचा प्रश्न. त्यांनी तुतारी हाती घेऊ द्या, नाही तर कमळ हाती घेऊ द्या. उमेदवार मोहिते पाटील पाहिजे. भाजपकडे काय मागणी कराल तुम्ही? भाजपकडे काय मागणी करायची? हो, भाजपवाल्यांना दिलंच ना आम्हाला आजपर्यंत, मागणी काय करायची? नाराजी असून कोणाविषयी? गुरसाळे गावामध्ये जी नाराजी आहे असं म्हटलं जाते, तर नाराजी भाजपविषयी आहे की खासदारांविषयी? नाही, खासदाराविषयी. का म्हणून खासदारांविषयी? खासदारनं गावासाठी काहीच दिलं नाही. गावासाठी खासदारांनी द्यायला पाहिजे होतं, दिलं नाही आमच्या गावासाठी. खासदार तर म्हणतात की मी विकास केले, माझी कामं लोकांना माहित आहे. त्यांनी विकास केलाय कागदावर. राज्याच्या 10 सर्वात चांगल्या खासदारांची यादीमध्ये तुमचं नाव अहो, तुम्ही पंढरपूर तालुक्यात कुठे बी फिरा, आपले 42 गाव आहेत, या गावात प्रत्येक गावात जावा तुम्ही, तर प्रत्येक गावात जर कोणी जर सांगितलं ह्या खासदारांना 5 लाख दिल्यात आहे, 10 लाख दिल्यात आहे, तर पूर्ण मतं देतो आम्ही त्यांना. पूर्ण 100% गाव 1 कोटी मतं टाकतो. गावचं मतदान किती आहे? 3600 मतदान आहे. 3600 मतदान आहे. 3600 पैकी किती लोकांशी तुमचा संवाद झालेला आहे किंवा संवाद लोकांचे? बऱ्यापैकी म्हणजे 70% लोक ते खासदार सोडून बोला म्हणते. एखादं असं कुठलं काम आहे काय तुम्ही खासदारांकडे घेऊन गेला पाठपुरावा करण्यासाठी, ते झालं नाही असं काय? मी काय त्या खासदार या पार्टीत नव्हतो. खासदाराकडे जे खासदाराच्या पार्टीत होती ती जवळ 7-8 वेळा जाऊन आली. बाबा आमच्याकडून ग्रामपंचायतीकडून कामाची मागणी पत्र घेऊन गेले, काम मागणी केली, तर एकही काम दिलं नाही खासदारांनी. 7-8 हेल्पट घातले त्या लोकांनी फलटणला. खासदार तसं माड्याचे होते. हो, मग फलटणला जायला लागत होतं ना त्यांच्याकडे. या ठिकाणचे जे सरपंच आहे त्यांचं असं म्हणणं आहे की खासदारांकडे अनेक वेळा हेलपाटे मारल्यानंतर सुद्धा खासदारांकडून लोकांची कामं झाली नाही, त्यामुळे जनतेमध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविषयी नाराजीचा सूर आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातील जी भाजपचे उमेदवार आहेत, महाआघाडीच्या जे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उमेदवार बदलण्यात यावे असा सूर या गावातून लोकांकडून व्यक्त केला जात आहे, अशी येथील सरपंचांची जी आहे ती प्रतिक्रिया आहे. त्यानंतर या ठिकाणी गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे, त्यांनाही आपण बोलणार आहे. मामा नमस्कार, तुमचं नाव सांगा की? ठीक आहे. माझ्यासोबत आणखीन काही आहेत लोक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे. नमस्कार, तुमचं नाव? नमस्कार, रामेश्वर माने. बरं, काय वाटतंय तुम्हाला? सध्या माढा मतदारसंघामध्ये निवडणूक लागू झालेली आहे, भाजपच्या वतीने उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवार देण्यात गेलेला आहे. भाजपचे जे नेते आहेत श्रीकांत भाटी म्हणतात की उमेदवार बदलला जात नाही,
उमेदवार हे फिक्स नाही. स्वतः निंबाळकर साहेब असे म्हणतात की आता उमेदवारी माझी बदलण्याची शक्यता मावळली आहे, मीच उमेदवार असणार आहे. मग काय वाटतंय तुम्हाला? भाजप कोर कमिटीने राष्ट्रीय पातळीवरूनच ही उमेदवारी घोषित केली जाते आणि हा कोर कमिटीचा विषय आहे. त्यामुळे उमेदवार बदलण्याचं ही बीजेपीचं, भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय लेवलचा प्रश्न असल्यामुळं तो राज्यात निर्णय घेतला जात नाही. हा मग आता विकासाच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक होईल असे म्हटलं जाते. आता विकास तुमच्या गावामध्ये खासदारांनी विकास केला का? काय वाटतं तुम्हाला? खासदाराचं कामकाज कसं आहे? त्यांनी 5 वर्षामध्ये काय काम केलंय? चांगलं काम केलंय का कसं केलंय? तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं? आम्ही बरीच पत्र दिली होती, परंतु त्याच्यामधून फक्त 3 लाखाचं काम झालेलं आहे. अच्छा. हा कोणत्या कोणत्या कामासाठी तुम्ही पत्र दिले होते? आम्ही हायमास्टसाठी दिले होते. परत त्यानंतर गुरसाळे ते होळे रस्त्याचं एक काम दिलेलं होतं पत्र. त्यानंतर गुरसाळे ते बाबळगाव रस्त्याचं एक दिलं होतं. त्यानंतर आपल्या पंचगंगा नदीकडे जाणारा एक रस्त्याचं काम दिलं होतं. त्यातील फक्त एकच काम मंजूर झालं? हा, एक झालेलं आहे. कुठलं काम झालं म्हणजे? वरच्या जाधव वस्तीवर तेवढा. आणि बाकीचे कामाचे पत्राबाबत काय सांगितलं? नंतर पुढील ह्याच्यामध्ये करू म्हणून आश्वासन दिलं. खासदारांनी खासदारांनी. तर यापैकी पंढरपूर तालुक्यातील साधारण जी गावं माढा मतदारसंघात येतात याच्यामध्ये परिचारकांचं, प्रशांत मालकांचं वर्चस्व जास्त आहे. त्यामुळे त्यांनी सांगेल त्या विचारानं लोक इथं मतदान करणार आणि आम्ही प्रशांत मालकांनाच मानणारा वर्ग आहे इथं या 42 गावामध्ये. त्यामुळे त्यांच्या ह्याच्या प्रमाणेच मतदान होणार या 42 बाकीच्या येणाऱ्या गावात मतदारसंघात, माढा मतदारसंघात. या ठिकाणी लोकांची अशी प्रतिक्रिया आहे की पंढरपूर माढा मतदारसंघ जी आहे ती प्रशांत परिचारक यांना मानणारा वर्ग आहे. या ठिकाणी माझ्यासोबत आणखीन एक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार मामा. नमस्कार. तुमचं नाव आणि परिचय द्या. रमेश भानुदास कवडे. काय वाटतंय, माढा मतदारसंघामध्ये निवडणूक लागलेली आहे, माढ्याचा तिढा काय सुटायला तयार नाही, उमेदवार बदलण्याची मागणी होते, तिकडे मोहिते पाटील ही निवडणूक लढवण्यावर काम आहे. होय, मोहिते पाटीलच पाहिजे ना यायला. निंबाळकर साहेब तर विद्यमान खासदार, तर त्यांचं काम नाही. याच्यामध्ये नाव आहे. काम नाही त्यांचं म्हणावं. आमच्या गुरसाड्याला तर जे गेलेत निवडून ते आलंच नाही. मग मोहिते पाटील यांच्यासाठी का तुमचं एवढा आशा? पहिले त्यांनी काम केले ना, विजयदादा असताना आमच्या गुरसाड्यासाठी बरंच काम केलं. आता मोहिते पाटलांनी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवावी? पवार साहेबांच्या. तुतारी तुतारी. तर त्यांच्याकडून तर काय सिग्नल मिळत नाही असं? आज उद्या होईल की फायनल आले, फायनल वर या 2 दिवसात होणार आहे. निंबाळकरांना आता निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटीलचा अशी जर लढत झाली तर निंबाळकरांच्या पाठीमागे तर बरेचसे आमदार आहेत. 4 जिल्ह्यातल्या 6 आमदार आहेत ते आपले. आमदार जरी असलं तरी जनता नाही त्यांच्या मागे. ही जे आमदार निघून गेल्यात त्यांना जनता अजिबात या बारीनं मान्य करत नाही. जनतेने निवडणूक हाती घेतली. जनतेने निवडणूक या बारीनं हाती घेतली. आपल्या मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. आपल्या गुरसाळे गावामध्ये बबनदादांना मानणारा मोठा वर्ग आहे. रणजितसिंह शिंदे साहेब पण त्यांच्या सोबत आहेत. कशा परिस्थिती होणार? असू दे की, परंतु ह्या वैतागली ही जनताची पळापळी, ही जी पक्ष फोडाफोडी चालू आहे त्यामुळे जनतेला हे काय पटत नाही काय. त्यामुळे जनता यांच्या पाठीमागे राहणार यावेळेस. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होणार आहे का राजकीय मुद्द्यावर होणार आहे? राजकीय ह्याच्यावर. विकास काय, विकास चालूच आहे म्हणा, पण ही लबाडीला यायला वैतागली ना जनता. काय लबाडी म्हणजे कसली लबाडी म्हणतात? लबाड बोलते. आता गेल्या वेळेस आमचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना 2 लाख रुपये त्यांनी माफी केली, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. परंतु ह्यांनी आल्यावर नुसतं संसद भवन मध्ये म्हणली बाबा आम्ही तुम्हाला 50,000 माफी करू, तर काय केलेलं नाही. आता त्यांनी तर पेन्शन दिली लोकांना. कशाची पेन्शन? आमची जीएसटी 15 आणि 20,000 कट करून घेते, 2,000 देते. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, पीक विमा दिला. कर्जमाफी केव्हा केली? मध्यंतरी कर्जमाफी केली. उद्धव ठाकरे साहेबांनीच केली ना. आता ह्यांनी तर आता घोषणा केली कर्जमाफीची, काहीतरी मध्यंतरी नाही केली का? केली मनापूर्त अंमलात आणलं नाही ना ते. अंमलात आलं नाही. आता ते शेतकरी नमो शेतकरी योजना लागू केली आहे. शेतकऱ्यांना 6,000 राज्य शासन देते, 6,000 केंद्र शासन देते. शेतकऱ्याला जीएसटी कशाला? शेतकऱ्याचा भाव काय घ्यायचं म्हणलं तर जीएसटी त्याच्यावर 20-20 आणि 30,000 घेते. मग एकंदरीत शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? नाराज आहेत शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाराज आहेत शेतकरी, नाराज आहेत. तर जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आहे,
ज्या शेतकऱ्यावर आपल्या देशाची अर्थव्यवस्था चालते, जो शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे, तो शेतकरी वर्ग माढ्याच्या मतदारसंघातून नाराज असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याची असलेली नाराजी ही विद्यमान खासदारासह भाजप भारतीय जनता पार्टीला भोवणार असल्याचे एकंदरीत चित्र या गुरसाळे गावातून दिसून येत आहे. आणि येणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघातून होणाऱ्या जे निवडणूक आहे, त्या निवडणुकीतून त्याची मोठी किंमत भाजपला मोजावी लागण्याची शक्यता या गावातून सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. अजून एक या ठिकाणी वेल एज्युकेटेड तरुण आहेत, ते शेतकरी आहेत आणि सुशिक्षित बेरोजगारी काय असते त्या विषयावर सुद्धा ते या ठिकाणी विचार विवेचन करणार आहे. कारण 2 कोटीचा रोजगार बोललं जातं, पण ते 2 कोटीचे रोजगार दिले जात नाही अशी भावना लोकांतून 2 कोटी रोजगारांना रोजगार दिले जातं, पण रोजगार कुठे आहे असा प्रश्न या ठिकाणी यांच्याकडून उपस्थित केला जातोय. त्यावर आपण विचार करणार आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. सतीश लवटे, गुरसाळे. काय वाटतं आता तुमचं शिक्षण किती झाले? MA MAd. काय वाटतं आता सध्या शासनानं रोजगार निर्मिती करण्याचा काय प्रयोग सांगितलाय? मागच्या वेळेस खासदारकीच्या इलेक्शन घोषणापत्रामध्ये असं दिलं होतं की सर्वांना हाताला काम मिळेल. पण आजची परिस्थिती जर बघितली तर आज एज्युकेटेड लोक जे आहेत, BEd MAd होऊन लोक आज घरी आहेत, त्यांना मी 2 कोटी नोकऱ्या देणार असं मोदी साहेबांनी सांगितलं होतं. पण आता अजून सुद्धा सगळ्या युवकांना कुठेही काम मिळालं नाही. त्यामुळं नाराजीचा सूर हा सुशिक्षित लोकांमध्ये जास्त आहे. काय म्हणू आता तर शिक्षक भरती झाली की मध्ये शिक्षक भरती झाली, पण शिक्षक भरतीनंतर मुलं किती BEd झाली MAd झाली त्यानुसार जागा निघलेल्या नाहीत. पवित्र पोर्टलला जागा जरी निघल्या असल्या, BEd ची संख्या, पासआउट झालेल्यांची संख्या किती आहे त्या संख्येनुसार ही जागा निघायला पाहिजे होत्या. एकंदरीतच या ठिकाणी जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा नाराजीचा सूर आहे की रोजगार निर्मिती शासनाकडून केली नाही, रोजगार निर्मिती जी भाजपच्या वतीने केल्या जायला हवी होती ती झाली नाही, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. ठीक आहे, माझ्यासोबत या ठिकाणी अजून एक जण आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. नमस्कार. नमस्कार. रतिलाल तुकाराम वाघ. काय वाटतंय तुम्हाला याबाबत? त्यावेळेस भाजप सरकारनं चांगलं काम केलेलं आहे. भाजपच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी, मग ते रस्ते असू द्या, वीज असू द्या, पाणी असू द्या, या सर्व गोष्टीचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. मूलभूत गोष्टीवरती चांगल्या पद्धतीनं भाजप सरकारनं काम केलेलं आहे. त्यामुळे ह्यावेळेस भाजपचेच खासदार या ठिकाणी निवडून येतील. भाजपचे खासदार निवडून भाजपचं काम चांगलं आहे. एखादं चांगलं काम केलं असेल तरी काम सांगितलं तर बरं होईल. म्हणजे आपण आता समोर बघतोय रस्ते एवढे चांगले बनवलेले आहेत. या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा भीमा नदीचा बंधारा फुल भरून आहे. अशा परिस्थितीमध्ये वीज, रस्ता, पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी या सरकारच्या काळामध्ये अशीच चांगल्या पद्धतीने झालेल्या आहेत. काही लोकांच्या अशा चांगल्याही प्रतिक्रिया आहेत की भाजपने विकास केला आहे, रस्ते दुरुस्ती केलेले आहेत आणि पाणी सोडलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे, असं त्यांची प्रतिक्रिया गावातून येत आहेत. एकंदरीत संमिश्र प्रतिसाद आहे या ठिकाणी. तर अशा प्रकारे लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. माढ्याचा भावी खासदार कोण होणार हे येत्या 7 तारखेलाच कळणार आहे. तत्पूर्वी लोकांनी आपली मनमोकळेपणाने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आणि खासदारांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता ह्या नाराजीचा सूर जर भाजपच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचला तर त्यामधून त्या नाराजीचं रूपांतर तिकीट बदलण्यात होते का काय हे पाहावे लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, रोखोक महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.